स्लेजिंग. आजवर आपण क्रिकेटमध्ये स्लेजिंग बघितलं ते ग्राउंडवर. मॅग्रा आणि सरवान, स्टीव्हो आणि पार्थिव पटेल, टीम पेन आणि रिषभ पंत, एक नाही अनेक किस्से. क्रिकेटच्या ग्राउंडवर स्लेजिंग होतं जे पार भांडणापर्यंत जातं. आता सध्या सुरू आहे आय पी एलमध्ये ग्राउंडवर म्हणावं असं स्लेजिंग झालं नाही. इथं स्लेजिंग झालं कॉमेंट्री बॉक्समध्ये. तेही झालं एकाच कॉमेंटेटर सोबत. त्याचं नाव अंबाती रायुडू. कुणी त्याला कॅप्टन्सीवरून डिवचलं, कुणी नंबर 4 वरून डिवचलं आणि त्याच्या धोनी प्रेमावरून तर सगळ्यांनीच डिवचलं. रायुडूचं धोनी प्रेम थांबलं नाही आणि ट्रोलिंगही. पण 2019 असो किंवा 2025, रायुडू ट्रोल का होतो? रायुडूचा नेमका प्रॉब्लेम काय आहे पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. अंबाती रायुडूनं नुकतंच एक ट्विट केलं. या ट्विटमध्ये गडी म्हणतो, मी थाला फॅन होतो, थाला फॅन आहे आणि नेहमीच थाला फॅन राहणार. कोणी काहीही विचार करत असेल पण त्यामुळे 1% फरक पडणार नाही. पेड पीआरवर पैसे खर्च करणं थांबवा. रायुडूचं हे ट्विट व्हायरल झालं, ज्यानंतर त्याचं ट्रोलिंग सुरू झालं. पण रायुडूनं हे ट्विट केलं कशामुळे? तर अंबाती रायुडूवर एक आरोप सातत्यानं होतो. हा आरोप म्हणजे कॉमेंट्री करताना तो फक्त CSK आणि धोनीच्याच नावाचा जप करतो. हा आरोप त्याच्यावर गेल्या सीझनमध्येही झाला होता. मागच्या सीझनमध्ये जेव्हा CSK RCB कडून पराभूत होऊन IPLच्या बाहेर गेली तेव्हा रायुडूची रिॲक्शन प्रचंड व्हायरल झाली. आता कॉमेंट्री करताना न्यूट्रल राहणं हे जनरली कॉमेंटेटर्सकडून अपेक्षित असतं. पण रायुडू फक्त CSKची बाजू घेऊन बोलतो हे दिसून आलं आणि तो RCB फॅन्सकडून प्रचंड ट्रोल झाला. तसं पाहिलं तर रायुडू IPLचा मोठा प्लेअर, चेष्टा नाही 200 पेक्षा जास्त मॅचेस खेळलेला प्लेअर. रायुडूनं IPL गाजवली मुंबईसाठी खेळताना. रायुडूला खरी ओळखच मुंबई इंडियन्सकडून खेळताना मिळाली. तो चेन्नईकडूनही खेळला पण आपल्या करिअरच्या शेवटच्या टप्प्यात. पण असं असलं तरी रायुडू फक्त चेन्नईचाच उदो करतो असा आरोप त्याच्यावर होतो. यावरूनच नवज्योत सिंग सिद्धूनं रायुडूवर केलेली कमेंट व्हायरल झाली होती. झालं असं की पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात मॅच सुरू होती. या मॅच दरम्यान रायुडू सिद्धूला म्हणाला, तुम्ही तुमची टीम चेंज करत आहात. यावर सिद्धूनं त्याला लगेच उत्तर दिलं, सरडा जर कोणाचं दैवत असेल तर तो तुझा आहे. ही कमेंट रायुडूच्या याच मुंबई CSK रिलेशन बाबत होती. याच कारणामुळे रायुडूला मुंबई इंडियन्सच्या फॅन्सकडूनही ट्रोलिंग करायला सुरुवात झाली. आता रायुडू फक्त RCB आणि मुंबई इंडियन्सच्याच फॅन्सकडून ट्रोल होतो असं नाही, तर तो विराट कोहलीच्या फॅन्सच्याही निशाण्यावर असतो. याचं कारण आहे 2019चा वनडे वर्ल्ड कप. 2019च्या वर्ल्ड कपमध्ये भारतासाठी 4थ्या नंबरवर कोण बॅटिंग करणार याची प्रचंड चर्चा होती. वर्ल्ड कपसाठी भारताची सगळी टीम रेडी होती पण 4थ्या नंबरचा प्लेअर डिसाईड होत नव्हता. या रेसमध्ये अंबाती रायुडू सगळ्यात पुढे होता. रायुडूच्या म्हणण्यानुसार टीम मॅनेजमेंटनं त्याला तो वर्ल्ड कप खेळणार आहे असं सांगितलं होतं, पण ऐनवेळी त्याचा गेम झाला. वर्ल्ड कपसाठी टीमची घोषणा झाली आणि त्यात अंबाती रायुडूचं नावच नव्हतं. रायुडूच्या जागी ज्या प्लेअरची निवड झाली तो प्लेअर होता विजय शंकर. त्यावेळी टीम मॅनेजमेंटनं अंबाती रायुडूला टीममध्ये का घेतलं नाही याचं कारणही सांगितलेलं. मॅनेजमेंटला वर्ल्ड कपसाठी 3 डायमेन्शनल म्हणजेच बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंगही करू शकणारा प्लेअर हवा होता. रायुडू या क्रायटेरियात फिट बसत नव्हता, त्यामुळं त्याचं तिकीट कट झालं. टीम मॅनेजमेंटच्या या निर्णयानं रायुडूला मोठा धक्का बसला. त्यानं सोशल मीडियावर 3D गॉगलची कमेंट करत आपला रागही व्यक्त केला होता. आता रायुडू बाहेर गेला तो निर्णय होता टीम मॅनेजमेंटचा. पण रायुडूनं टार्गेट केलं तेव्हाचा टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीला. रायुडूच्या दाव्यानुसार आपल्याला टीममध्ये न घेण्याचा निर्णय हा विराट कोहलीचा होता. विराट कोहलीमुळे आपल्याला वर्ल्ड कप टीममध्ये जागा मिळाली नाही असं रायुडू अनेकदा बोलला. त्यानं थेट कोहलीला टार्गेट केलं. कोहलीवरून फोकस RCBकडे शिफ्ट झाला आणि चेन्नई RCB हाय व्होल्टेज मॅच वेळी त्यानं सरळ चेन्नईची बाजू घेतल्याची टीका झाली. त्यामुळं त्याचं ट्रोलिंग करण्यात विराटचे फॅन्स असोत किंवा सेपरेट RCBचे फॅन्स आकडता हात कुणीच घेत नाही. आता रायुडू आणि वाद हा तसा खूप जुना विषय. अंबाती रायुडूचे फक्त इंटरनॅशनल प्लेयर्सशीच वाद झाले नाहीत तर त्यानं डोमेस्टिक क्रिकेटमध्येही अनेकदा राडे केले. गोष्ट 2007ची. त्यावर्षी इंडियन क्रिकेट लीग नावाच्या एका नव्या टुर्नामेंटची सुरुवात करण्यात आली होती. या टुर्नामेंटला BCCI कडून मान्यता नव्हती, पण रायुडूनं ही टुर्नामेंट जॉईन केली, ज्यामुळं वाद झाला. याचा परिणाम असा झाला की BCCIनं रायुडूला डोमेस्टिक क्रिकेटमधून 2 वर्षांसाठी बॅन केलं. 2009 मध्ये ही टुर्नामेंट बंद झाली. त्यानंतरच रायुडूवरचं बॅन उठवण्यात आलं. या घटनेच्या आधीही रायुडू एका वादात सापडला होता. सुरुवातीला रायुडू डोमेस्टिक क्रिकेटमध्ये हैदराबादकडून खेळायचा, पण 2005 मध्ये त्याचा हैदराबादचा प्लेअर अर्जुन यादव याच्याशी वाद झाला. हा वाद इतका वाढला की शेवटी रायुडूनं हैदराबादची टीम सोडण्याचा निर्णय घेतला. यानंतर
रायडू 1 वर्ष आंध्र प्रदेशच्या टीमकडून खेळला, पण तिथंही त्याचा जॅक लागला नाही. तो आंध्र प्रदेशच्या टीममध्ये सेटल होऊच शकला नाही, ज्यामुळे पुढच्या वर्षी तो पुन्हा हैदराबादच्या टीममध्ये परत आला. आता अंबती रायडू आणि रिटायरमेंट हा एक वेगळाच विषय. या गड्यानं क्रिकेटमधून अनेकदा रिटायरमेंट घेतली, पण प्रत्येक वेळी आपला निर्णय मागे घेतला. रायडूनं सगळ्यात आधी 2019च्या वर्ल्ड कपमध्ये सिलेक्शन न झाल्यामुळे रागाच्या भरात सगळ्या प्रकारच्या क्रिकेटमधून रिटायरमेंट जाहीर केली. पण 2च महिन्यांनंतर त्यानं आपला निर्णय बदलला आणि तो डोमेस्टिक क्रिकेट खेळायला परतला. त्यानंतर मे 2022मध्ये IPL सुरू असताना रायडूनं अचानक रिटायरमेंट घेत असल्याचं ट्विट केलं, पण काही तासांनंतरच त्यानं हे ट्विट डिलीट केलं. चेन्नई सुपर किंग्सच्या CEOनं यावर स्पष्टीकरण देताना रायडूनं ते ट्विट त्याच्या सततच्या खराब परफॉर्मन्समुळे निराश होऊन केलं होतं असं सांगितलं. अंबती रायडू इथंच थांबला नाही. मे 2023मध्ये त्यानं पुन्हा एकदा रिटायरमेंटची घोषणा केली. त्या सीझनची IPL फायनल आपली शेवटची मॅच असेल असं त्यानं सांगितलं. यावेळी मी युटर्न घेणार नाही असंही म्हणाला. पण रायडूनं पुढच्याच महिन्यात अमेरिकेतल्या मेजर क्रिकेट लीगच्या पहिल्या सीझनसाठी आपलं नाव नोंदवलं. त्यानं या लीगमध्ये टेक्सास सुपर किंग्स ही चेन्नईचीच फ्रँचाईज जॉईन केली, पण त्यानंतर त्यानं पर्सनल कारण सांगून माघार घेतली. तेव्हापासून तो प्रोफेशनल क्रिकेट खेळलेला नाही. बरं, फक्त क्रिकेटच नाही तर अंबती रायडूनं राजकारणाचं पिचही वादामुळं गाजवलंय. इथंही त्यानं रिटायरमेंट प्रमाणेच युटर्न मारलेत. 2023मध्ये क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतल्यानंतर रायडूनं राजकारणात एंट्री करण्याची घोषणा केली. डिसेंबर 2023मध्ये त्यानं आंध्र प्रदेशचे तेव्हाचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या उपस्थितीत YSR काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पण गाड्यानं इथंही युटर्न मारला. रायडूनं YSR काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर 10 दिवसात राजीनामा दिला. दुबईमध्ये झालेल्या इंटरनॅशनल T20 लीगमध्ये खेळण्यासाठी त्यानं हा निर्णय घेतला होता असं त्यावेळी सांगितलं गेलं. पण YSR काँग्रेस सोडल्यानंतर एकाच वर्षात रायडूनं दुसरी पॉलिटिकल पार्टी जॉईन केली. जानेवारी 2024मध्ये त्यानं पवन कल्याण यांच्या जनसेना पार्टीत पक्ष केला. माझी पॉलिटिकल आयडिओलॉजी या पक्षाशी जुळते असं रायडू तेव्हा म्हणाला होता. 2024च्या निवडणुकीत पक्षानं त्याची स्टार प्रचारक म्हणून घोषणा केली होती, पण तो कुठल्याही सभेत किंवा रॅलीत फारसा दिसला नाही. रायडूनं IPLमध्ये अनेक मॅचेस गाजवल्यात. प्लेअर म्हणून तो भारी होता, यात वाद नाही. रायडूनं भारतासाठी 55 वनडे मॅचेसमध्ये 1694 रन्स केलेत, तब्बल 47च्या ॲव्हरेजनं. वनडेमध्ये त्याच्या नावावर 3 सेंचुरीज सुद्धा आहेत. पण तो कधीही 2019च्या राड्यामुळे, कोहलीवरच्या टीकेमुळे आणि IPLमध्ये कॉमेंट्री करतानाच्या त्याच्या स्टेटमेंट्समुळे फॅन्सच्या निशाण्यावर येत राहिलाय. त्याचा प्रॉब्लेम आहे तो बाजू घेणं आणि घेतलेली बाजू कायम न ठेवता युटर्न मारणं. तुम्हाला अंबती रायडूबद्दल काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि IPL बद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.